जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। याचं कारण एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील घेईल। कुणबी 183 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत तुम्हाला हे नाकारून नाही चालणार। हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज 12 महिने झाले सापडत नाही, उद्या 29 तारखेला 12 महिने होते। फडणवीस साहेब तुम्हाला हे नाकारून कसं चालणार आहे? ठीक आहे, तुम्ही आता जी शब्द वापरलाय त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो होती की तुम्ही ज्या 1 लाखापेक्षा जास्त अंदाजे केसेस पोरांवरती केल्यात खोट्या, काही कारण नसताना। काल परवा माझ्यावर 3 केल्यात। कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला घेवरायचंच। मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो, ती गुन्हा दाखल केलेला माझ्यावरती, आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवराईतून गेलोय म्हणून गुन्हा दाखल केला। मग कुठून जायचं, कुठून जायचं? हे कसं काय नाकारणार तुम्ही? बरं, त्याचा फिर्यादी अगोदर वेगळा पोलीस होता किंवा PSI होता अगोदर। फडणवीस साहेब तुम्हाला सांगतोय मी, अगोदर वेगळा होता, अचानक 2-4 दिवसात मराठ्याच्या PSIची सही घेतली त्याच्यावरती, म्हणजे फिर्यादी त्याला केलं। हे कळतं पालकमंत्री काय करताय, देवेंद्र फडणवीस काय करतायत। माझी सरळ सरळ भावना आहे, त्यापेक्षा तुम्हाला हैदराबादचं गॅजेट सापडत नाही का? तुम्हाला सातारा संस्थांचं सापडत नाही का? तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडत नाही का? मराठा आणि कुणबी एकच याचे किती पुरावे द्यायचे? नाही, हे तुम्हाला 6-7 मुद्दे सांगितले फडणवीस साहेबनी। तुम्हाला विनंतीनं आणखीन सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही ना, आम्हाला गरज नाही त्या राजकारणाची, की महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू। जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या। तुमच्यावरती ही जी मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना, त्याचे कारण तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलोय की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही, आमच्यावरती हल्ले केले तेही वाढून ठेवलंय तुम्ही, मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही। आता पुढचं सांगतो तुम्हाला, या 6-7 गोष्टी सांगितल्या। का बरं नोंदी शोधलेल्यात, का बरं प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत फडणवीस साहेब? का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून? द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर। तुम्ही का वाटोळं करताय पोरांचं? तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला लागले? गैरसमज कसं काय पसरले, यातलं काय खोटं आहे? आम्ही बोलतोय ते काय चूक आहे? तुम्हाला जो पश्चाताप आलाय ना, ही पश्चातापाची वेळ फडणवीस साहेब तुमच्यावर येणार नाही। मी राजकीय शब्द बोलत नाही, तुम्हाला हात जोडून सांगतो, चला हे शब्दच मी कोणाला वापरत नाही। तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या। तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटोळं होईल ते पावलं या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका। तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं, छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली, तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावलेत फडणवीस साहेब, तुम्ही स्वतः या छगन भुजबळला तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले। फडणवीस साहेब कसं नाकारता तुम्ही? मी हात जोडून विनंती म्हणतोय तुम्हाला, तुम्ही हे कारण केलेत, तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही मराठी अंगावर घेऊ नका, मराठ्यांचे नाराज अंगावर घेऊ नका। भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय फडणवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं। मी हे तुमच्यासाठी आज महत्त्वाचं बोलतोय, तुम्ही ही दिलेली बाईट ही प्रेस पूर्ण ऐकाच, तुम्ही शहाणे असाल तर। तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका। मी आणि माझ्या समाजाला मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांगतो, पण मी जर त्याच्यात आलो
तर मी शीट निवडून नाही येऊन देणार तुम्हाला, मी हे ठासून सांगतो. कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत. माझ्या समाजाचे लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत. MPSC आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही 25ला एकत्र घेतलेत. झालं वाटलं त्या लेकरांचं. कशा परीक्षा द्यायचे त्यांनी? तुम्हाला वेगळं करता येत नाही. तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते, ॲडमिशन होते, त्या टायमाला लाडकी बहीण आणली. आमचा लाडकी बहिणीला विरोध नाही. त्या टायमाला सगळं सर्व्हर हँग झालं, ते सगळं नेट गेलं. झालं ना आमच्या पोराचं वाटलं? नाही प्रमाणपत्र निघाले.